आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूयात। मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सहयोगी गट स्थापन करण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे। मात्र दोन्ही पक्षांचा अद्याप सूत जुळलेलं नाही। शिवसेनेचा सहयोगी गट म्हणून जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला स्वीकृत नगरसेवक पद हवंय, तसंच एल वॉर्ड प्रभाग समितीचं अध्यक्षपद आणि काही महत्त्वाच्या समित्यांवरही सदस्यपद हवंय। शिवसेनेकडून ठोस आश्वासन न मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं अद्याप गटनोंदणी केलेली नाही। आणि मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेकडे उपमहापौर पद आणि सुधार समितीचं अध्यक्षपद असेल। मुंबईत उपमहापौरपदी महिला उमेदवार येणार हे आता जवळपास निश्चित झालंय। शिवसेना सुधार समिती अध्यक्षपद पुरुष नगरसेवकाकडे देण्याची शक्यता आहे। उपमहापौर पदासाठी तृष्णा विश्वासराव, यामिनी जाधव या दोघींच्या नावाची सध्या चर्चा आहे। आणि मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय हालचालींना वेग आलाय। येत्या 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सगळ्या पक्षांनी आपल्या नगरसेवकांना मुंबईत थांबण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। 9 फेब्रुवारीला अंगणेवाडीच्या जत्रेनिमित्त कोकण पट्ट्यातील काही नगरसेवक भराडी देवीच्या दर्शनाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्याचीच दखल घेऊन सगळ्या पक्षांकडून अतिरिक्त सावधानता पाळली जाते। ठाकरेंच्या शिवसेनेने तर स्पष्ट बहुमत नसतानाही खबरदारीचा पवित्रा घेऊन आपल्या नगरसेवकांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुंबई न सोडण्याचे निर्देश दिलेत। महापौर निवडणूक तोंडावर असताना आपलं संख्याबळ अबाधित ठेवण्यासाठी सगळ्या पक्षांनी नगरसेवकांवरती लक्ष केंद्रित केल्याचं चित्र आहे। महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमुळे पुढचे काही दिवस मुंबईत राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे।